नमस्कार मैत्रिणींनो, तर स्वागत आहे माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मैत्रिणींनो, आजच्या या व्हिडिओत तुम्हाला मी 40 साईज प्रिन्सेस कट ब्लाऊजचं अस्तर कटिंग सांगणार आहे, सविस्तरपणे सांगणार आहे. तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तरी ते मी अस्तरचा कपडा घेतलेला आहे, 1 मीटरचा आहे. फुलबाह्य असल्यामुळे 1 मीटर कपडा लागतोच. तरी ते मी सगळ्यात आधी कपडा सरळ करून घेत आहे. तरी ते मी पाठीमागील भागाची आधी कटिंग करून घेत आहे. तर समोरी भाग आपल्याला वाढवून घ्यावा लागतात त्याच्यासाठी. तरी ते मी घेतलेली आहे 15 इंच आणि छाती घेतलेली आहे 40चा चौथा भाग 10 इंच आणि 2 इंच एक्स्ट्रा घेतलेले आहे शिलाईसाठी. सेम कमर पण सेमच आहे, 40चा चौथा भाग 10 आणि कमर 2 इंच एक्स्ट्रा घेतलेले आहे शिलाईसाठी. तरी ते आता मी मार्किंग करून घेत आहे. गळा रुंदी घेतलेली आहे, होऊ शकतं मी बघत आहे खालीवर आहे का ते. तरी ते गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच आणि शोल्डर घेतलेला आहे 3 इंच. तरी ते मी मुंडा ब्लाऊजच्या मापावरूनच काढत आहे. तर ब्लाऊजचा साईड पार्ट जो असतो तो कमरेचा भाग जे आपण बाहीपर्यंत जॉईंट केलेला असतो ते घ्यायचा आहे आणि आपण 1 इंच शिलाईसाठी वाढवतो का नाही, तशाच पद्धतीने 1 इंच वाढून घ्यायचा आहे, म्हणजे प्रत्येक ब्लाऊजचा आपल्याला मुंडा मिळून जाईल अशा पद्धतीने. तरी ते मुंडा आलेला आहे 5.5 इंच. मार्किंग करून घेत आहे आता. पाटील मुंड्यासाठी मी 1.5 इंचावरती मार्किंग करत आहे. मागील मुंड्याचा आकार अशा पद्धतीने गोल आकार देऊन घेत आहे. तर आता पाठीमागील भागाची मार्किंग झालेली आहे. आता मी कटिंग करत आहे. तर अशा पद्धतीने पाठीमागील भागाची कटिंग झालेली आहे. तर आता मी कपड्यावरती पाठीमागील भाग जशास तसे ठेवून मार्किंग करून घेत आहे. तर अशा पद्धतीने मी पाठीमागील भाग कपड्यावरती ठेवलेले आहे. आता मार्किंग करून घेत आहे. तरी ते मार्किंग करून झालेली आहे. तर तो पाठीमागील भाग काढून टाकलेला आहे. तर कमरेच्या साईडने 1 इंच वाढून घेतलेली आहे आणि मुंड्याकडून पण 1 इंचच वाढून घेतलेला आहे सेम. आणि खालच्या साईडने मी 1/2 इंच वाढून घेतलेला आहे. आणि हुक आणि लूकच्या पट्टीच्या साईडने मी 1/2 इंच वाढून घेतलेला आहे हुक आणि लूकच्या पट्टीसाठी. आणि इथे मी समोरील मुंड्याचा आकार देऊन घेत आहे, 1/2 इंच डाऊन करत आहे. अशा पद्धतीने मी वाढवलेले भाग मार्किंग करून घेत आहे. तरी ते मी कटिंग करून घेत आहे. अशा पद्धतीने मी समोरील भागाची सुद्धा कटिंग करून घेतलेली आहे.
तर आता बाहीसाठी मी पाठीमागील मुंड्याचा आकार कट करत आहे. इथे उरलेला कपडा अशा पद्धतीने 4 फोल्ड केलेले आहे. बघू शकता अशा पद्धतीने कपडा कमी पडू शकतो, त्याच्यासाठी मी आता जॉईंट लावणार आहे. मुंड्याचा आकार मोजून घेत आहे. तर इथे 1/2 इंच सोडून मी मुंडा मोजून घेतलेला आहे. तर इथे मुंडा आलेला आहे 10 इंच. तर इथे 8 इंच कपडा होता, तर 2 इंच एक्स्ट्रा वाढवून घ्यावा लागणार होता कपडा बाहीसाठी. तर इथे मी उरलेला कपडा साईडला ठेवलेला आहे. बघू शकता अशा पद्धतीने आता 10 इंचावरती मार्किंग करून घेतलेले आहे. तर उंची मी ब्लाऊजवरूनच घेतलेली आहे. तर उंची बहुतेक 10.5 ते 11 इंचाचा ब्लाऊज होता. तर अशा पद्धतीने कोण बॉक्स बनवून घेत आहे. तर इथे मी अशा पद्धतीने मुंडा खोली काढत ब्लाऊजवरून. तर 1 इंच वाढवून घ्यायचा आहे. शिलेसाठी लागेल आपल्याला त्याच्यासाठी. आता मी दंडगेर मोजत आहे ब्लाऊजवरून आणि इथे मी बाहीचा आकार देऊन घेत आहे. समोरील भागाचा आणि पाठीमागील भागाचा आकार देऊन घेतलेला आहे. अशा पद्धतीने मी बाही मार्किंग करून आता कटिंग करून घेत आहे. तर इथं बाहीची कटिंग झालेली आहे. तरी प्रिन्सेस कट 40 साईज प्रिन्सेस कट ब्लाऊजसाठी कशा पद्धतीने द्यायचा ते सांगणार आहे. सविस्तरपणे सांगणार आहे. खूप सोप्या पद्धतीने तुमचा पफ व्यवस्थित येईल, चुकणार नाही. पाठीमागील भाग, समोरील भाग आणि बाहीची कटिंग झालेली आहे. तरी ते टक्स पॉईंट देत आहे. तर 11 इंचावरती मार्किंग केलेली आहे मी आणि खालच्या साईडने 5 इंच घेतलेला आहे आणि वरच्या साईडने 5.25 इंच घेतलेली आहे. पाव इंच सोडून मुंड्याच्या साईडने 6.5 इंच मार्किंग केली आहे. तर आता मी मार्किंग करून घेत आहे आणि दोन्ही साईडला 1-1 इंचावरती मार्किंग केलेली आहे आणि आता प्रिन्सेस कटचा शेप देऊन घेत आहे. अशा पद्धतीने वरच्या साईडने आकार देत आहे प्रिन्सेस कटचा. तर समोरील गळा घेतलेले आहे 3 इंच आणि रुंदी केलेली आहे 2.5 इंचावरती. तर गोल गळ्याचा देऊन घेत आहे. तर इथे स्कर्ट 40 साईज प्रिन्सेस कटचा परफेक्ट शेप देऊन झालेला आहे. तर मैत्रिणींनो व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये